काय तमाशा आहे? कसं तमाशा? तू एवढ्या खालच्या थरात जाऊन वागशील असं मी कधीच विचार केला नव्हता विक्रम. काय बोलते सेवाने आम्हाला काही कळत नाही. तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलते. झाल्या गोष्टीचा आम्हाला पश्चाताप आहे आणि हवा असल्यास आम्ही तुमची माफी मागतो. तुम्ही माफी मागणार रणवीरराजे? आज घरी किती वाजेपर्यंत येणार आहेस? का? नाही, मी विचार करत होते आज संध्याकाळी आपण डिनरला वगैरे. बुके अँड ऑल कोणासाठी आहे? तुझ्यासाठी की माझ्यासाठी? फॉर अ चेंज माझ्यासाठी. फॉर अ चेंज तुझंही कुणाबरोबर अफेअर आहे का? केटी, इट वॉज अ जोक. तुझ्याशी कोण अफेअर करणार? तुझं सेन्स ऑफ ह्युमर संपत आलाय. असेल कदाचित. नेहमी दुसऱ्यांवर संशय. आणि ज्यांनी कोणी पाठवलंय, फुलं पाठवलेत ना, चौकशी करायची काय गरज आहे? आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो, यापुढे आम्ही तुम्हाला कधीच दुखावणार नाही. नताशाच्या बाळाचा आई पण स्वीकारायला हे सांगणार नाही. खरंच तुम्हाला प्रॉमिस करतो. पण आम्हाला सोडून जाऊ नका प्लीज. आम्हाला प्लीज सोडून जाऊ नका. विक्रम, तुला जरी काही वाटत नसेल ना, तरी कुठे ना कुठेतरी मला वाटतं की सोहमच्या या परिस्थितीला मीच जबाबदार आहे. सोहमला आता काही झालं असतं तर काय एवढी सहानुभूती वाटते तुला त्या सोहम बद्दल? हो, वाटते. त्या केटीच्या घरी जाऊन तमाशा करायची काही गरज नाहीये. तिथे जाऊन काय करायचंय ते मला चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढाल याची वाट बघत बसले ना, तर मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होईल. तुम्ही जा, मी बघते काय करायचं ते. Many, many happy returns of the day. Aisha, this is for you. थँक्स अ लॉट. अरे आत ये ना प्लीज. अज्ञात माणूस आम्हाला फोन करतो, पत्र पाठवतो, SMS करतो आणि सांगतो की विक्रमादित्य तुम्ही देवयानीचा जीव वाचवलात. पण आयशा, आय एम सॉरी. आज तुझा वाढदिवस आहे आणि या दिवशी त्यांनी इथे नाही यायला पाहिजे. कोणाबद्दल बोलतोयस तू? कोण इथे येणार आहे आणि कोण ऐकायला तयार नाहीये? आयशा, ती श्रावणीची मॉम तुला भेटायला येणार आहे. ऑफिसमध्ये आम्ही असतो, आमच्यासोबत 3-4 लोक असतात आणि त्यांच्यासमोर पुन्हा एकदा एक फॅक्स येतो. पुन्हा एकदा तीच जाणी. विचार करून करून आम्हाला वेळ लागायची पाळी आली देव्या. आणि त्या सोहमबद्दल, ज्या माणसामुळे घडलं त्याच्याबद्दल तुला सहानुभूती वाटते अजूनही? केटी आणि श्रावणीमध्ये मी उगाच फसतोय. मला तर तुझी काळजी वाटते. हा, आता श्रावणीला या इंडस्ट्रीत मीच इंट्रोड्यूस केलं होतं आणि तिच्या मॉमनी माझ्यावर विश्वास दाखवला होता, म्हणून मी तू केटीची बायको? हो. मी अभिलाषा, श्रावणीची आई. सहानुभूती वाटते तुला त्या सोहमबद्दल? हो, वाटते. एक अज्ञात माणूस आम्हाला फोन करतो, पत्र पाठवतो, SMS करतो आणि सांगतो की विक्रमादित्य तुम्ही देवयानीचा जीव वाचवलात. पण